मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण युज्ड कारचा शोध घेत आलेलो आहोत माय कार ट्रू व्हॅल्यू पुणे वाकड या ठिकाणी। मित्रांनो हे जे शोरूम आहे हे बरोबर भूमकर चौकाच्या समोर आहे। जो भूमकर चौक आहे बरोबर त्याच्या समोर मित्रांनो तुम्हाला वाकड ट्रू व्हॅल्यूचं शोरूम आहे माय कारचं। तिथे आज आपण शूट करायला आलेलो आहोत। तर मित्रांनो आता बघूया इथे कुठकुठल्या गाड्या अवेलेबल आहेत, तुमच्या बजेट रेंज मधल्या गाड्या कव्हर करणं हाच आपला उद्देश आहे। आता यांच्याकडे मित्रांनो एकदम लो प्राइस पासून हाय प्राइस पर्यंत 1 लाख रुपयापासून 10 लाख रुपयापर्यंत अशा वेगवेगळ्या गाड्या अवेलेबल आहेत। आता कुठकुठला स्टॉक अवेलेबल आहे तो पाहूया आणि इथले जे मॅनेजर आहेत त्यांच्याकडून देखील माहिती घेऊया त्यांच्या या शोरूम बद्दल। तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो नमस्कार, आता आपण तुमच्या डिमांडवर पुन्हा एकदा जे मारुतीचं ट्रस्टेबल प्लॅटफॉर्म आहे ट्रू व्हॅल्यू त्याचाच एका डीलरशिप ते म्हणजे माय कार वाकड या ठिकाणी आलेलो आहोत त्यांच्याकडच्या गाड्यांची माहिती घ्यायला। तर माय कार वाकड या ठिकाणाहून ट्रू व्हॅल्यूचे जे आपले सेल्स पाहतात ते राहुल देशमुख सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। राहुल सर आमच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो। तर आता आपल्या प्रेक्षकांची युज्ड कारची खूप अशी डिमांड असते म्हणून आपण आज तुमच्याकडे आलेलो आहोत की तुमच्याकडे युज्ड कार कुठकुठल्या अवेलेबल आहेत त्याची माहिती आपण आमच्या प्रेक्षकांना द्या। नमस्कार, मी राहुल देशमुख माय कार मारुती वाकड मधून बोलतो, ट्रू व्हॅल्यू वाकड मधून बोलतो। आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या मारुतीच्या गाड्या मिळतील ज्या यूज कार आहेत, चांगल्या क्वालिटीच्या सर्टिफाईड व्हेकल्स असतात। आपल्याकडे वॅगनार आहेत, सेलेरिओ आहेत, ब्रँडेड स्विफ्ट आहेत, ब्रिझा आहेत, इको आहेत। हे सगळ्या गाड्या आपल्याला चांगल्या ऑफर्सवर मिळतील। सर आता नवीन वर्षासाठी आपण सध्या कस्टमरला चांगल्या ऑफर्स पण हे करतोय। ओके, आता सध्या सर आपल्याकडे कुठकुठल्या गाड्यांचा स्टॉक अवेलेबल आहे आपल्या या शोरूमला? सेलेरिओ ज्यादा आहेत, वॅगनार आहेत, भरपूर क्वालिटी मध्ये आहे। सांगा सर, आता नवीन वर्ष निमित्त आपल्याकडे काही ऑफर्स वगैरे चालू आहेत का? वर्षानिमित्त आपण कस्टमरला काही ऑफर्स पण देतोय, फायनान्स अवेलेबल करून देतोय, एक्सचेंज मध्ये करून घेतोय। समजा कस्टमरची एखादी गाडी असेल ती गाडी घेऊन आपण ही गाडी ऑफर करतोय त्यांना। ओके, तर आता आपल्याकडे या सर्व सुविधा अवेलेबल आहे। सर साधारण आता आपलं जे वाकडचं शोरूम आहे तर किती गाड्या अवेलेबल असतील? सर वाकड शोरूम मध्ये आता माझ्याकडे 350 प्लस गाड्या आहेत। 350 प्लस गाड्या आता आपल्याकडे अवेलेबल आहेत। कस्टमरच्या सोयीसाठी आपण कस्टमरला होम डिलिव्हरी देतो, होम व्हिजिट करतो, होम टेस्ट ड्राईव्ह करू शकतो आपण। जर कस्टमरला शक्य नसेल तर आपला माणूस गाडी घेऊन घरी जातो। ओके, आता जर समजा कस्टमरला इथे येऊन व्हिजिट करणं पॉसिबल नसेल तर आपण आपला माणूस जातो, एक्झिक्युटिव्ह जातो, गाडी घेऊन जातो, घरी टेस्ट ड्राईव्ह करू शकतो आपण। पण मित्रांनो जर समजा तुम्ही इथे येऊन गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेतली तर गाडी बघितली तर तुम्हाला व्हरायटी बघायला मिळेल, ते जास्त बेनिफिशियरी गाडी बघण्यापेक्षा इथं माझ्याकडे सगळ्या प्रकारमध्ये गाड्या बघायला मिळतील। ओके, प्रत्येक मॉडेल मध्ये प्रत्येक व्हेरियंट मध्ये गाडी बघायला मिळेल। माय कार ट्रू व्हॅल्यूचे जे जनरल मॅनेजर आहेत हेमंत सर ते आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। हेमंत सर सर्वप्रथम आपल्या स्वागत करतो आमच्या चॅनल मध्ये। आता आमच्या प्रेक्षकांची खूप डिमांड असते की त्यांना चांगल्या दर्जाच्या युज्ड कार हव्या आहेत। नवीन वर्षामध्ये प्रत्येकाच्या घरी एकतरी गाडी पोहोचली पाहिजे हा सुद्धा आमचा ऑटो कॅप्चरचा संकल्प आहे। सो त्याच्यामुळे सर आज आम्ही आपल्या दारी येऊन थांबलोय माय कार ट्रू व्हॅल्यूच्या। तर आता सर आपण आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? पहिले तर हॅपी न्यू इयर सगळ्या व्ह्युअर्सला माय कार तर्फे। आणि ह्या वर्षाचा संकल्प आहे आमचा की पूर्ण व्ह्युअर्स जे आहेत त्यांच्या घरी एक तरी गाडी असायला हवी। आणि आमच्याकडे जे रेंज आहे 1 लाखा ते 10 लाखापर्यंत रेंज आहे आणि सगळ्या प्रकारचे मॉडेल व्हेरियंट्स आमच्याकडे अवेलेबल आहे। एकदा तरी येऊन व्हिजिट करा आणि तुम्हाला तुमच्या चॉईसची कार तुम्हाला आम्ही बेस्ट डील मध्ये करून देऊ। नक्कीच सर, म्हणजे आता आपल्याकडे 1 लाख रुपयापासून 10 लाख रुपयाच्या रेंज पर्यंत सरांकडे गाड्या अवेलेबल आहेत। सर मला एक सांगा, आपले जे आउटलेट आहेत ते कुठे कुठे आहेत? आमचे 2 आउटलेट्स आहेत, एक आहे वाखड मध्ये इथे जिथे आपण आता आहोत आणि एक चाकण मध्ये कुल्ली फाटाला। ओके, एक कुरळी फाटा आणि त्याच्यानंतर एक वाकड जे भूमकर चौकाच्या जवळ आहे। तर नक्कीच मित्रांनो ऑटो कॅप्चरचा देखील हा संकल्प आहे की जे पण आपले प्रेक्षक आहेत त्यांना चांगली दर्जाची गाडी ही आपल्या चॅनल थ्रू गेली पाहिजे। त्याचसाठी मित्रांनो आज आपण हा व्हिडिओ शूट करत आहोत। तर नक्की एकदा तुम्ही आपलं हे जे माय कारचं वाकडचं शोरूम आहे तिथं व्हिजिट करा। तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। कुठकुठल्या गाड्या यांच्याकडे अवेलेबल आहेत, काय रेंज आहे, कुठले मॉडेल आहेत, इन डिटेल माहिती आपण पाहणार आहोत। चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत प्रवीण सर माय कार ट्रू व्हॅल्यू मधून, जे आता आपल्याला माहिती देणार आहेत त्यांच्याकडे कुठकुठल्या गाड्या अवेलेबल आहेत। प्रवीण सर स्वागत करतो आपलं आमच्या चॅनल मध्ये। ओके, तर आता आपल्याकडे वेगवेगळ्या रेंज मधल्या कुठकुठल्या गाड्या अवेलेबल आहे आमच्या प्रेक्षकांना सांगा। नमस्कार,
आपल्या मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू मायकार वाकड या ठिकाणी अगदी एंट्री लेवलच्या गाड्या अल्टो, वॅगनार, सेलेरिओ, प्रीमियम मध्ये तुम्हाला बलेनो, सियाज, स्विफ्ट डिझायर यासारख्या अगदी 50,000पासून ते 7 ते 8 लाखापर्यंतच्या गाड्या आपल्याकडे सध्याला अवेलेबल आहे. जवळपास 200 गाड्यांचा स्टॉक आपल्याकडे सध्याला इथं अवेलेबल आहे. 200 गाड्यांचा स्टॉक अवेलेबल आहे. हो. तर आता सर आपण जिथे उभे आहोत तिथे आता आपल्या बाजूला मी जिथे पाहतोय सर्व सेलेरिओ न्यू लुक मधल्या गाड्या उभ्या आहेत. तर आता सर किती गाड्या साधारण आपल्याकडे इथं सेलेरिओ न्यू लुक मध्ये अवेलेबल आहे, जरा त्या गाड्यांची आम्हाला माहिती सांगा. फक्त सेलेरिओचा जर विचार करायला गेला सर तर न्यू लुकच्या 2021 पासून ते 24 पर्यंत आपल्याकडे जवळपास 18 ते 19 गाड्यांचा सध्याला स्टॉक आहे. त्यामध्ये तुम्हाला मॅन्युअल, सीएनजी त्याचबरोबर ऑटोमॅटिक गाड्यांचा स्टॉक देखील आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे आता जर समजा कोणाला पेट्रोल, प्युअर पेट्रोल हवी, कोणाला पेट्रोल प्लस सीएनजी हवी, सो म्हणजे ते दोन्ही ऑप्शन आता आपल्याकडे अवेलेबल आहे. नक्की आपल्याकडे दोन्ही ऑप्शन मध्ये सध्या गाड्या अवेलेबल आहेत. मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये सुद्धा गाड्या आता आपल्याकडे अवेलेबल आहेत. मित्रांनो तुम्ही पाहू शकता साधारण इथे सर किती गाड्या अवेलेबल आहेत न्यू लुक सेलेरिओ. न्यू लुकच्या जवळपास आपल्याकडे 18 गाड्यांचा स्टॉक अवेलेबल आहे सर या ठिकाणी. 18 गाड्या न्यू लुक सेलेरिओ मध्ये अवेलेबल आहेत. तर नक्कीच मित्रांनो जर तुम्ही सेलेरिओ गाडीसाठी विचार करू पाहत आहात तर नक्कीच एकदा तुम्ही इथे व्हिजिट केलं पाहिजे. तर आता आपण आपल्या पुढच्या गाड्यांकडे जाऊया. सरांकडे खूप साऱ्या गाड्या इथे अवेलेबल आहेत. सर किती गाड्या अवेलेबल आहे? सध्याला आपल्याकडे 200 प्लस गाड्यांचा स्टॉक, फिजिकल स्टॉक या ठिकाणी अवेलेबल आहे. 200 प्लस गाड्या अवेलेबल आहेत. तर त्याच्यामुळे आपण आहे ना एक जी वाईड रेंज आहे ती कव्हर करायचा पूर्ण प्रयत्न या व्हिडिओ मध्ये करणार आहे की कुठल्या गाड्या आता इथे अवेलेबल आहेत. तर आता आपण पुढच्या लॉट मध्ये आलो. मित्रांनो तुम्हाला आता दाखवल्या न्यू लुक मधल्या सेलेरिओ. सर आता आपल्याकडे इथे आम्ही पाहतोय की ओल्ड लुक मधल्या सुद्धा सेलेरिओ अवेलेबल आहे. तर सर या गाड्यांची काय डिटेल्स आहेत केव्हाच्याकडे? ओल्ड लुक मधल्या आपल्याकडे साधारण 2015 पासून ते 2020 पर्यंत 21 पर्यंतच्या गाड्या देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत. म्हणजे 2015 पासून तर 2021 पर्यंतच्या ओल्ड लुक मधल्या सेलेरिओ आपल्याकडे अवेलेबल आहे. सर या गाड्यांचा सिंगल ओनर आहे का सेकंड ओनर आहे? कसं आहे? आपल्याकडे फर्स्ट सेकंड ओनरच्या मॅक्सिमम गाड्या अवेलेबल आहेत सध्याला. ओके. त्यामध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन, सीएनजी अल्टरनेट ऑप्शन आपल्याकडे आहे. त्यासोबत ऑटोमॅटिक गाड्या पण तुम्हाला सेलेरिओ मध्ये अवेलेबल भेटतील. म्हणजे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मधल्या सुद्धा गाड्या इथे अवेलेबल आहेत. सर VXI, ZXI जे गाड्यांमध्ये व्हेरियंट येतात ते सुद्धा आहेत. म्हणजे आपल्या कस्टमरला जशी गाडी हवी आहे तशी आपण देऊ शकाल का? येस सर. आपल्याकडे अगदी VXI पासून ते ZXI प्लस पर्यंत देखील गाड्या अवेलेबल आहे मॉडेल पर्यंत. नक्कीच मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की जसं ओल्ड सेलेरिओ होती तसंच आता तुम्हाला बघा इथे ओल्ड सेलेरिओचा सुद्धा ऑप्शन अवेलेबल आहे. शिवाय 3 ते 4 वेगवेगळे गाड्यांचे कलर सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. सर आम्हाला सांगा की आपल्याकडे साधारण वाईड रेंजची व्हरायटी जर म्हटलं तर साधारण किती कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत? आपल्याकडे ऑलमोस्ट जवळपास 6 ते 7 कलर मध्ये या ठिकाणी सेलेरिओ आपल्याला अवेलेबल. बघा मित्रांनो 6 ते 7 वेगवेगळ्या कलर मध्ये तुम्हाला गाड्या अवेलेबल आहेत ओल्ड लुक सेलेरिओच्या. आता तुम्हाला सगळ्यात मोठ्या जबरदस्त धमाक्याकडे आपण घेऊन जातोय. चला मित्रांनो जसं आता तुमचं बजेट रेंज पाहिजे की तुम्हाला कॉम्पॅक्ट सेगमेंट मध्ये कमी बजेटची गाडी हवी, तसेच आपण तुमच्यासाठी मित्रांनो जी वॅगनर आहे ओल्ड लुक मध्ये ते घेऊन आलेलो आहेत. सर आता आमच्या प्रेक्षकांना एकदा सांगा की आपल्याकडे ज्या ओल्ड लुकच्या वॅगनर आहेत साधारण त्या गाड्या किती अवेलेबल आहेत? जवळपास आपल्याकडे LXI, VXI, ZXI अशा ओल्ड शेपच्या 2011 पासूनच्या गाड्या अवेलेबल आहेत. 2011 पासून तर 2018 पर्यंत आपल्याकडे जवळपास वॅगनरचा ओल्ड शेप मधला ऑलमोस्ट 35 गाड्यांचा स्टॉक अवेलेबल आहे. सर आता आपलं जे 6 महिन्याची वॉरंटी असते किंवा जे आपले जे 365 चेकिंगचे पॉइंट असतात, जे 2011 ची गाडी आहे, सो त्याच्यावर आपण काय काय सुविधा आपल्या कस्टमरला प्रोव्हाइड करतात ते एकदा आम्हाला सांगा. जी ट्रू व्हॅल्यू सर्टिफाईड गाडी असते जी 7 वर्षाच्या आतली त्या गाडी आपल्याकडे 376 चेक पॉइंट आपले चेक केलेले असतात त्या गाडीचे. ओके. त्या गाडीला आपण जवळपास 1 वर्ष 6 महिने ते 1 वर्षाची इंजिन आणि गिअरबॉक्सची वॉरंटी देतो. ऑल ओव्हर इंडिया मध्ये व्हॅलिड असणार आहे. त्याचसोबत ती गाडी 3 फ्री सर्व्हिसिंग पण त्याला आपल्याकडे ऍप्लिकेबल असतात. ओके. आता तुम्ही पाहू शकतात आता ही सर जी मरून कलर मध्ये एकदम गाडी आहे, कंपनी फिटेड CNG गाडी दिसते. सो सर साधारणपणे हे कधीचं मॉडेल आहे? 2014चं मॉडेल आहे सर. साधारण 98,000 किलोमीटर ड्रिव्हन आहे. 98,000 किलोमीटर 2014 ची मित्रांनो तुम्ही इथे वॅगनर पाहू शकतात मरून कलर मध्ये. तसंच मित्रांनो तुम्ही माझ्यासोबत इकडे या, तुम्हाला इथे दिसेल की वेगवेगळ्या कलर मध्ये अजून वॅगनर आहेत ना ते इथे अवेलेबल आहेत. सो तुम्ही पाहू शकतात पूर्ण पाठीमागे पर्यंत आपल्या ज्या वॅगनर गाड्या आहेत त्या अवेलेबल आहेत. सर शिवाय आता मध्ये एक झेनची एस्टिलो गाडी आहे ती सुद्धा इथे दिसते. सर MH12 मध्ये पासिंग असलेली ही झेन एस्टिलो गाडी. सर कधीची गाडी आहे? सर ही ज्या लोकांना एंट्री लेवल म्हणजे ज्यांना फक्त हात साफ करायचा आहे किंवा नवीन शिकायचं आहे आणि ज्या लोकांचं बजेट कमी आहे की बाबा 1 लाख 1.25 लाखाच्या रेंज मध्येच गाडी पाहिजे तर त्यांसाठी एक खूप चांगला ऑप्शन आहे आपल्याकडे. 2010चं मॉडेल आहे. साधारण 1,25,000 पर्यंत आपल्याला ही गाडी द्यायची आहे.
ओके मित्रांनो, 2010 ची गाडी झेन एस्टिलो, ज्यांना नवीन नवीन गाडी शिकतात ते हात साफ करायला त्यांच्यासाठी खूप चांगला असा ऑप्शन आहे. त्याचबरोबर तुम्ही इकडे पाहू शकतात कंप्लीट जी रांग आहे ती मारुती सुझुकी वॅगनर ओल्ड लुक मध्ये ज्या गाड्या आहेत त्यांनी पूर्ण इथं भरलेली आहे. तसंच मित्रांनो तुम्हाला अजून गाड्या दाखवतो ज्या ओल्ड लुक मध्ये आता अवेलेबल आहेत. परत मित्रांनो इकडे पाहू शकता की आता आपल्याकडे इथे वॅगनर याच गाड्या अवेलेबल आहे. मित्रांनो आता आपल्या सर आपण एक 8 वॅगनर तिथे कव्हर केले. आता परत तुम्ही मित्रांनो बघू शकता ही वॅगनरची आता आपण दुसरी लाईन इथे पाहतोय. सर आता आपल्याकडे या वॅगनर मध्ये कुठले ऑप्शन अवेलेबल आहे? आता याच्यामध्ये तुम्हाला अगदी मॅन्युअल मध्ये गाड्या आहेत, सीएनजी मध्ये तुम्हाला मायलेज पॉइंट ऑफ व्ह्यू गाडी चांगली पाहिजे असेल साधारण 28 ते 29 सिटी मध्ये तुम्हाला मायलेज देते. कंपनी फिटेड सीएनजी आहे 2018चं मॉडेल. मित्रांनो सीएनजी गाडी सुद्धा सरांकडे इथे अवेलेबल आहे. सर आता मला एक सांगा, ऑटोमॅटिक वॅगनर जी प्युअर पेट्रोल मध्ये येते ती पण गाडी आहे का अवेलेबल? आपल्याकडे सध्याला अवेलेबल आहे. बऱ्याचदा आता सिटी ट्रॅफिक मुळे ऑटोमॅटिक गाडीची रिक्वायरमेंट खूप वाढलेली आहे. तर आपल्याकडे सध्याला 3 ते 3.5 लाखाच्या बजेटमध्ये आपल्याकडे वॅगनर सध्याला अवेलेबल आहेत ऑटोमॅटिक मध्ये. फक्त 3 ते 3.5 लाखामध्ये वॅगनर? येस येस, नक्कीच मित्रांनो तुम्ही पाहू शकता. सर आता आपण या गाड्या पाहिल्या त्या पॉकेट फ्रेंडली आणि एकदम कॉम्पॅक्ट गाड्या होत्या. आता जरा आम्हाला सांगा तुमच्याकडे प्रीमियम सेगमेंट मधल्या गाड्या आहेत? येस सर, नक्कीच. आपल्याकडे प्रीमियम सेगमेंट मध्ये सध्याला एस क्रॉस, बलेनो, ब्रेझा यासारख्या प्रीमियम सियाज यासारख्या गाड्या अवेलेबल आहेत. तर चला सर जरा आम्हाला त्या सुद्धा गाड्या आमच्या ऑडियन्सला दाखवा, कारण आमचं ऑडियन्स नेहमी डिमांड करत असतं की त्यांना प्रीमियम सेगमेंट मधल्या सुद्धा गाड्या हव्या आहेत. सर आता आमच्या ऑडियन्सला ज्या आहेत ना त्या सुद्धा गाड्या दाखवा. आपल्याकडे प्रीमियम सेगमेंट मध्ये बलेनो सध्याला अवेलेबल आहेत. ओके, अगदी 5 लाखाच्या बजेट पासून तुम्हाला बलेनो या ठिकाणी भेटत जातील. ओके, म्हणजे आता सर बलेनो मध्ये पण आता 2 लुक मध्ये गाड्या येतात, ओल्ड लुक मध्ये, न्यू लुक मध्ये, बरोबर. आणि त्याच्यानंतर काही गाड्या अल्फा येतात, झेटा येतात. म्हणजे आता आपल्याकडे कुठल्या अवेलेबल? आपल्याकडे ओल्ड शेप मध्ये तुम्हाला हे मॅन्युअल मध्ये गाड्या आहेत. ओके, बलेनो, डेल्टा, झेटा अशा गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. याच्यामध्ये तुम्हाला जर ऑटोमॅटिक आणि न्यू लुक मध्ये पाहिजे असेल आणि तुम्ही जर ऍज गुड एज न्यू कार पाहत असाल तर खूप चांगल्या बजेटमध्ये आपल्याकडे गाडी अवेलेबल आहे. हे न्यू लुक मध्ये झेटा मॉडेल आहे. बघा मित्रांनो सरांकडे तुम्हाला सांगतो 3 पेक्षा जास्त इथं मला जे आपले व्हेरियंट येतात बलेनो मध्ये, म्हणजे 3 जनरेशन आहेत बलेनोच्या, त्या 3 जनरेशन अवेलेबल आहेत. सो सर आता या गाडीला मला इथे प्रोजेक्टर हेडलॅम्प पण दिसतात. सो ही सगळ्यात ओल्ड लुक मध्ये जी फर्स्ट जनरेशन बलेनो आहे ती पण इथे अवेलेबल आहे. आणि सर आता ही जी आपली न्यू जनरेशनची इथे बलेनो दिसते की जी कुठलं मॉडेल आहे सर? काय डिटेल्स? बलेनो झेटा सीव्हीटी आहे, सीव्हीटी ट्रान्समिशन मध्ये. 2023चं मॉडेल आहे. जवळपास 1 वर्ष 13 महिने जवळपास गाडीचं एज आहे. ओके, फक्त 15,000 किलोमीटर ड्रिव्हन आहे गाडी आणि सिंगल लेडीज न वापरलेली गाडी आहे ही. मित्रांनो फक्त 13 महिने जुनी गाडी, सिंगल ओनर गाडी आहे आणि फक्त 15,000 किलोमीटर या गाडीचं रनिंग झालंय. तर नक्कीच मित्रांनो तुम्ही या देखील गाडीचा विचार करू शकता जर तुम्हाला बलेनो गाडी घ्यायची असेल तर. अजून एक गोष्ट सांगा, आता आपण या प्रीमियम सेगमेंट मधल्या गाड्या पाहतोय या सगळ्या 376 पॉईंट चेक झालेल्या आहेत. सर या ज्या गाड्या आता तुम्ही पाहिल्यात या सगळ्या ट्रू व्हॅल्यू सर्टिफाईड गाड्या आहेत. ओके, त्यामुळे या गाड्या ज्या आहेत ते नॉन ऍक्सिडेंटल, किलोमीटर ओरिजिनल, कुठल्याही पद्धतीचं मीटर टेम्परिंग वगैरे केलेलं नसतं गाड्यांमध्ये. ओके, जर समजा मीटर टेम्परिंग आमच्या कस्टमरला सापडलं तर त्या गाड्या आपण मुळात इथे येणंच करत नाही. त्याची पूर्ण या गाड्यांची सर्व्हिस हिस्ट्री आपल्याकडे अवेलेबल असते. नक्कीच मित्रांनो सर्व सर्व्हिस हिस्ट्री मायकार आधी चेक करतं आणि त्याच्यानंतरच गाडी त्यांच्याकडे इन करतं. त्याच्यामुळे मीटर टेम्परिंग, ऍक्सिडेंटल गाड्या अशा आपल्याकडे नसणार आहे. अगदी बरोबर. ओके, तर सर आता आपल्या जे प्रीमियम सेगमेंट मधली बलेनो गाडी झाली तशीच आमच्या ग्राहकांची एकदम डिमांड असते ते म्हणजे ब्रेझा गाडी त्यांना लागते. काहींना ब्रेझा पेट्रोल मध्ये हवे तर काहींना ब्रेझा डिझेल मध्ये हवे. तर सर आता आपल्या ब्रेझा गाड्या आम्हाला दाखवा आपल्याकडे कुठे आहेत त्या. नक्कीच सर. या मार्केटमध्ये प्रीमियम एसयू गाड्यांचं भरपूर शॉर्टेज आहे. त्यातल्या त्यात डिझेल गाड्या भेटणं मुश्किल झालेलं आहे. बरोबर. आज ट्रू व्हॅल्यू वाकड या ठिकाणी ऑलमोस्ट वेगवेगळ्या कलर मध्ये फक्त डिझेल व्हेरियंट मध्ये माझ्याकडे 10+ गाड्यांची आता सध्याला स्टॉक अवेलेबल आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता सरांकडे पहिली जी ब्रेझा आहे व्हाईट कलर मध्ये ब्रेझा अवेलेबल आहे. सर पेट्रोल का डिझेल? सर डिझेल गाडी आहे, ZDI मॉडेल आहे, मॅन्युअल. ZDI डिझेल मॅन्युअल विथ प्रोजेक्टर पहिली ब्रेझा. मित्रांनो आता आपल्याकडे इथं दुसरी ब्रेझा अवेलेबल आहे ती पण म्हणजे लाल कलर मध्ये ही गाडी अवेलेबल आहे. सर काय डिटेल? 2017चं मॉडेल आहे, जवळपास 86,000 ड्रिव्हन आहे गाडी. ZDI मध्येच आहे ही पण गाडी. ही पण ZDI मॉडेल. सर आता आपल्याकडे ही तिसरी गाडी आहे, कुठला कलर आहे गाडीचा सर? आता हा ग्रे कलर मध्ये आहे. डिझेल मध्ये रेअर मध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक गाडी भेटणं मुश्किल आहे. बरोबर. बऱ्याच लोकांची डिमांड असते ऑटोमॅटिक मध्ये डिझेल गाडी पाहिजे. तर ही गाडी तुमच्यासाठी आहे. 2019ची सेकंड ओनर आहे
ऑटोमॅटिक ZDI प्लस ZDI प्लस टॉप एंड मॉडेल मित्रांनो, ऑटोमॅटिक ब्रेझा. Yes. सर आता पुन्हा एकदा लाल कलर मध्ये ही ब्रेझा आहे. सर काय डिटेल्स गाडी? 2017 ची ZDI प्लस आहे ही गाडी, पण जवळपास 76,000 ड्रिव्हन गाडी आहे. ओके, हा. 77,000 ड्रिव्हन गाडी आहे 2017 ची. Yes. सर आता आपल्याकडे परत अजून एक ब्रेझा गाडी आली. सर काय डिटेल्स आहेत त्या ब्रेझाच्या? 2019 ची ही ZDI गाडी आहे, ही पण डिझेल मध्येच. 2019 ची Manual. डिझेल मॅन्युअल. Yes. मित्रांनो, डिझेल मॅन्युअल ब्रेझा कुठेही मार्केटमध्ये सहजासहजी भेटत नाही. जिथे भेटते तिथे प्राइस फार अपरंपार असतात. आता सरांकडे 8 पेक्षा जास्त ऑप्शन अवेलेबल आहे. तर नक्कीच एकदा मित्रांनो तुम्ही आहे ना सरांकडे व्हिजिट करा या ब्रेझा पाहण्यासाठी. तर आता आमच्या कस्टमरला आपण आहे ना ज्या ओल्ड लुक मधल्या वॅगनर आहेत त्या दाखवल्या. आता आपल्याकडे इथे न्यू लुक मधल्या सुद्धा वॅगनर दिसतात. तर काय डिटेल्स आहेत साधारण न्यू लुक मध्ये? आपल्याकडे आता बऱ्याच जणांना स्पेसचा कन्सर्न असतो. हो, न्यू लुक आपण ओल्ड शेपच्या तर पाहिल्याच, पण आपल्याकडे बजेट फ्रेंडली त्याचबरोबर मायलेज पॉईंट ऑफ व्ह्यू चांगल्या परवडणाऱ्या गाड्यांमध्ये न्यू लुकच्या वॅगनर जवळपास 22 पेक्षा जास्त गाड्यांचा आपल्याकडे स्टॉक अवेलेबल आहे. मित्रांनो बघा, सरांकडे 22 पेक्षा जास्त वॅगनर अवेलेबल आहे. आता सर आता इथं सीएनजी स्टिकर बसतंय, म्हणजे कंपनी फिटेड सीएनजी गाडी आहे. Yes, sir. ही 2020 ची फर्स्ट ओनर गाडी आहे. जवळपास 75,000 ड्रिव्हन गाडी आहे, कंपनी Okay. फिटेड सीएनजी. कंपनी फिटेड सीएनजी इथं वॅगनर अवेलेबल आहे. हे बघा मित्रांनो, तुम्ही सोबत पाहू शकतात. दुसरे सुद्धा इथे वॅगनर अवेलेबल आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला इथे दाखवतो. माझ्या सोबत जसं तुम्ही याल, इथे आपल्याकडे पूर्ण वॅगनरची लाईन लागलेली आहे. सर एक गोष्ट सांगा आमच्या प्रेक्षकांना, जेवढ्या आता आपल्या न्यू लुकच्या वॅगनर आहे, सो या वॅगनरवर आपण काय काय ऑफर करतात ते सर्व, जे 6 महिने वॉरंटी, 3 फ्री सर्व्हिस वगैरे, हे सगळं? नक्कीच. या ज्या गाड्या आहेत त्या 2020 प्लसच्या गाड्या आहेत. त्यामुळे Okay. या गाड्या टोटली ट्रू व्हॅल्यू सर्टिफाईड कॅटेगरी मधल्या आहेत. या गाड्यांवरती तुम्हाला अगदी 6 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंत इंजिन आणि गिअरबॉक्सची वॉरंटी, त्याचबरोबर 3 फ्री सर्व्हिसिंग भेटतात. म्हणजे इंजिन आणि गिअर बॉक्सची वॉरंटी प्लस 3 फ्री सर्व्हिस भेटतात. yes, मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकतात गाडीचा काय रिच असा कलर दिसतोय. सर ही गाडी कुठला मॉडेल आहे? सर ही प्रीमियम कलर मध्ये ही गाडी आहे. ZXi प्लस टॉप मॉडेल आहे, प्युअर पेट्रोल मध्ये. ZXi प्लस प्युअर पेट्रोल मध्ये गाडी आहे. लिमिटेड व्हर्जन मध्ये काढलेली गाडी आहे ती. कुठली सर? लिमिटेड व्हर्जन मध्ये गाडी येते. लिमिटेड व्हर्जन मित्रांनो वॅगनर सुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही पाहू शकता 22 पेक्षा जास्त वॅगनर, ते पण न्यू लुक मध्ये अवेलेबल आहे. सर आता 16 पेक्षा जास्त वॅगनर आपण कव्हर केल्या ओल्ड लुक मध्ये. सो मित्रांनो, तुमच्या बजेट मधल्या गाड्या तुम्हाला इथे अवेलेबल होतात. सर आता बऱ्याच लोकांची प्रीमियम सेगमेंट मध्ये रिक्वायरमेंट असते. तर आता आपल्याकडे प्रीमियम सेगमेंटच्या सेडन सुद्धा अवेलेबल आहेत. सो आता इथे मला 5 ते 6 वेगवेगळे ऑप्शन दिसतात. तर सर आपली पहिली गाडी मारुती सुझुकी सियाज, कधीचा मॉडेल आहे सर? सर ही सियाज झेटा मॉडेल आहे, सेकंड टॉप मॉडेल. ओके, सेकंड ओनर आहे. 46,000 ड्रिव्हन आहे गाडी. फक्त 46,000 किलोमीटर. ओके, आणि 2019 मॉडेल. 2019 मॉडेल, टॉप एंड मॉडेल आहे. सेकंड टॉप आहे झेटा. सेकंड टॉप झेटा मॉडेल मित्रांनो, 2019 ची सेकंड ओनर गाडी. सर आता आपलं परत आली दुसरी, ते म्हणजे मारुतीची डिझायर गाडी. सर काय डिटेल्स आहेत त्या डिझायर? 2014 चे मॉडेल आहे सर, सेकंड ओनर आहे. 2014 ची सेकंड ओनर. सर पेट्रोल मध्ये, डिझेल मध्ये? प्युअर पेट्रोल गाडी. ओके, तर सर ही कुठली? VXi, ZXi? VXi गाडी. स्विफ्ट डिझायर VXi. स्विफ्ट डिझायर VXi प्युअर पेट्रोल, सेकंड ओनर गाडी. सेकंड ओनर 2014. 2014 ची. सर आता आपली परत एक डिझायर गाडी आली. सर ही गाडी म्हणजे एकदम पॉकेट फ्रेंडली गाडी. आता दुसरी सिल्वर कलर, डिमांडिंग कलर आहे गाडीचा. तर काय डिटेल? ही पण सेम 2014 मॉडेल आहे, सेकंड ओनर आहे. 1,25,000 चाललेली गाडी आहे. 1,25,000 किलोमीटर चाललेली आहे. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मारुतीच्या गाड्या 3-3 लाख किलोमीटर एकदम चांगल्या चालतात. माझी स्वतःची डिझायर आहे, 2 लाख किलोमीटर गाडीचं रनिंग झालंय. आतापर्यंत काही प्रॉब्लेम आलेला नाहीये, फक्त सर्व्हिसिंग टाइम टू टाइम ठेवायची. सर आता आपली पुढची अजून एक न्यू लुक मधली डिझायर आहे. सर काय डिटेल्स आहेत या गाडी? आपल्याकडे ही मॅन्युअल मध्ये आहे सर. मॅन्युअल मध्ये स्विफ्ट डिझायर आहे, 2020 मॉडेल आहे. जवळपास ही 78,000 ड्रिव्हन गाडी आहे, फर्स्ट ओनर. सिंगल ओनर गाडी, 78,000 गाडी चाललेली आहे. सर ही पेट्रोल मध्ये गाडी आहे. आणि त्याच्यानंतर सर हे VXi मॉडेल आहे का? येस, VXi मॉडेल आहे. VXi मॉडेल. मित्रांनो, जसं तुम्हाला VXi दाखवली, आता ही एक टॉप एंड मॉडेलची गाडी आणलेली आहे आपण. तर या गाडीच्या काय डिटेल्स आहेत? बरेच कस्टमरला सेडान मध्ये टॉप मॉडेल सगळे फीचर्स पाहिजे असतात आणि त्यात ऑटोमॅटिक गाडी पाहिजे असते. त्यांच्यासाठी हा एक युनिक कलर आहे आपल्याकडे, स्विफ्ट डिझायर
ZXi प्लस ऑटोमॅटिक गाडी आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी ZXi प्लस टॉप एंड मॉडेल म्हणजे तुम्हाला इथे स्विफ्ट डिझायर ब्ल्यू कलर मध्ये दोन ऑप्शन अवेलेबल आहेत. एक तुम्ही पाहू शकतात VXi मॉडेल, एक दुसरा आहे ZXi मॉडेल. म्हणजे आपल्या कस्टमर साठी सगळे काही ऑप्शन खुले आहेत. Yes, sir. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण त्या कोपऱ्यामधून गाड्या पाहायला चालू केली होती. आता आपण या दुसऱ्या कोपऱ्याला आलेलो आहे. तुम्हाला दाखवतो आता एक ओव्हरऑल इथं साधारण किती गाड्या अवेलेबल आहेत. व्हिडिओ मध्ये दरवेळेस सर्व गाड्या कव्हर करणं शक्य नाही होत मित्रांनो, त्याच्यामुळे आपण निवडक स्टॉक जो असतो तो कव्हर करतो आणि एक चांगलं कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला हा प्रयत्न आहे. एक चांगली गाडी नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या दारी उभी राहिली पाहिजे, हाच ऑटो कॅप्चरचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. म्हणून आज आपण आलेलो होतो या गाड्या कव्हर करायला. तर ऑलमोस्ट तुम्हाला मित्रांनो लो बजेट पासून हाय बजेट पर्यंत आपण सगळ्या गाड्या कव्हर केलेल्या आहेत. सो तुम्हाला सिडॅन हवी आहे, हॅचबॅक हवी आहे, SUV हवी आहे, MUV हवी आहे, त्या सर्व गाड्या आपण कव्हर केलेल्या आहेत. सरांकडे एर्टिगा पण अवेलेबल आहेत, पण आता आपण वेळेच्या अभावी त्या गाड्या कव्हर केलेल्या नाहीयेत. सो तुम्ही मित्रांनो पाहू शकतात इथे साधारण सर किती गाड्या अवेलेबल आहे. आता सध्याला आपल्याकडे 200 पेक्षा जास्त गाड्यांचा स्टॉक फिजिकली इथे अवेलेबल आहे. 200 पेक्षा जास्त गाड्या अवेलेबल आहे, पण त्यातनं आपण काही निवडकच गाड्या कव्हर केलेल्या आहेत. Yes, सो नक्कीच मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही इथे या सरांसोबत भेटा, बोला, कॉल करा. सर तुम्हाला अधिकची माहिती देतील. आणि मित्रांनो नक्कीच जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाय, कंटेंट आवडलाय, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.